ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे आता म्हणजे सोमवती अमावस्या, आणि ही साधी सोमवती अमावस्या नव्हती, अधिक मासातील सोमवती अमावस्या. आणि ही जी अमावस्या होती, हा योग 30 वर्षानंतर आला होता. तर असा हा दुर्मिळ योग साधून तुम्ही मंडळीने, समजा मी बोललो होतो तुम्हाला की हा चांगला योग येतोय, या दिवशी आपल्या पित्रांना पूजा करा, पित्रांची, त्यांना नैवेद्य द्या, आणि शिवमंदिरात समजा महाप्रसाद अथवा अभिषेक अशा गोष्टी काही करा. तर काही मंडळींना समजा त्यांच्या तिकडेही केलं असेल, पण आपल्याकडे या चांगल्या योगावर आपल्याही हातून काहीतरी चांगलं घडावं, दान धर्म व्हावा, या उद्देशाने आपल्या मंदिराकडे दक्षिणा पाठवली होती. कुणी अभिषेक करण्यासाठी, कुणी महाप्रसादासाठी, आपल्या पित्रांना तृप्ती भेटावी याकरता आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती. तर जे माझ्याकडे नावं उपलब्ध झालेत त्यांचे मी तुम्हाला नावं सांगतो. कारण काय होतं, बरेच वेळेस मला एकतर दिसत नाही व्यवस्थित, पण माझ्याकडे जी उपलब्ध नावं आलेले आहेत ना, ते तर वाचून दाखवतो. आपल्याकडे सर्वप्रथम सांगतो तुम्हाला की नियमितपणे प्रत्येक सोमवारी आणि अमावस्या तर इतर कुठला कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला अवश्य, इंग्लंडला राहतात ताई त्या, सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर आणि कुणाल अय्यर, ही मंडळी नियमितपणे दक्षिणा आपल्याकडे पाठवत असतात. त्याने पण यावेळी पाठवलेली आहे. तसेच कल्पना शहा, श्री प्रवीण विठ्ठल संखे, हे नियमितपणे आपल्याकडे दक्षिणा पूजेसाठीही पाठवत असतात. यावेळी सुद्धा त्यांनी चांगला योग म्हणून पाठवलेले आहे. तसेच आपल्याकडे श्री अतुल कोलगुड म्हणून आहेत, ते पण नियमितपणे आपल्याकडे या कार्यक्रमासाठी सुद्धा दक्षिणा पाठवली. नियमितपणे अमावस्याला त्यांचं महाप्रसाद अथवा अभिषेक वगैरे या गोष्टीसाठी ते दक्षिणा पाठवत असतात. तसेच श्रीमती पुष्पा ढाले व ढाले परिवार अमरावती, ह्या ताई जवळजवळ माझ्या माहितीहून 7-8 वर्षापासून आपल्या संपर्कात आहेत. ते नियमितपणे अमावस्या अथवा इतर कुठला कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला यांची दक्षिणा असते, त्यांची पूजा असते. तसेच आमच्या गुरुभगिनी सौभाग्यवती मनीषा शांताराम पाटील, त्या गुजरातहून, यांनी पण हा महिना पवित्र महिना आहे, अधिक महिना आहे, त्याकरता पूजा पाठ करण्यासाठी आणि माझ्याकरता गुरुला म्हणून दक्षिणा त्यांनी पाठवलेली आहे. त्यानंतर सौभाग्यवती शिला अविनाश पाटील आणि पाटील परिवार पुणे, यांची पण नियमितपणे सोमवारी पूजा असते. तसेच प्रत्येक अमावस्याला अथवा इतर कार्यक्रमाला सुद्धा दक्षिणा पाठवून आपला सहभाग नोंदवत असतात. त्यानंतर श्री नामदेव पिंजारी यांनीही अधिक मास त्यानिमित्त माझ्याकरता आणि पूजापाठ करण्याकरता दक्षिणा त्यांनी पाठवली आहे. नैना बाबर, तसेच राजेश्वरी एकनाथ पाटील, श्री सचिन पुदाले म्हणून, हे सुद्धा नियमितपणे दक्षिणा पाठवतात आपल्याला. त्यांच्या पित्रांसाठी नैवेद्य आणि इतर गोष्टीसाठी सुद्धा आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवत असतात. अक्षरा धनराज मिसाळ यांनी पण आपल्याकडे अभिषेक महाप्रसाद याकरता दक्षिणा पाठवली आहे. सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले यांनी अमावस्यानिमित्त पित्रांसाठी अभिषेक वगैरे आणि नैवेद्य महाप्रसाद याकरता दक्षिणा पाठवले. आणि तसेच त्यांच्या मुलाचं लग्न आहे आत्ता,
27 तारखेला. तर या करता त्यांनी दक्षिणा पाठवलेल्या आहे. तर एक दक्षिणा माझ्यासाठी एक आहेर म्हणून, त्यांच्या लग्नाचा आहेर म्हणून त्यांनी दक्षिणा पाठवलेली आहे. तर त्यानंतर सौभाग्यवती सुनीता संपत मेरुळकर ह्या ताईचा नियमितपणे सोमवारी अभिषेक असतो, अमावस्याला अभिषेक असतो, महाप्रसाद अन्नदान याकरता सुद्धा दक्षिणा पाठवत असतात. यावेळेस सुद्धा पाठवले आहे. तसेच सुनीता शेजवळ यांची नियमितपणे पूजा, अमावस्यासाठी महाप्रसाद यासाठी ही जी ठरलेलेच मंडळी आहेत नियमितपणे पाठवणारे, त्यांची नाव आहेत हे. कविता दत्तात्रय पवार यांनी पण दक्षिणावरी पाठवले मिळालेले आहे. विजय चंद्रभान गायकवाड, शांता केंग, चंद्रशेखर मोहिते यांनी अभिषेक करण्यासाठी सोमवारी दक्षिणा पाठवली. म्हणजे त्यांच्या काहीतरी निमित्त त्यांच्या नावाने अभिषेक होता. पाठवणारे दुसरेच आहेत. सुरेखा राम बनसोडे यांनीही नियमितपणे दक्षिणा पाठवणाऱ्यापैकी याही वेळेस आपल्याला दक्षिणा मिळालेल्या आहे. श्री मोहन धर्माजी पाटील हे नियमितपणे अमावस्याला दक्षिणा पाठवत असतात. या वेळी सुद्धा त्यांची पूजा, अभिषेक याकरता त्यांनी दक्षिणा पाठवलेली होती. शिवाजी सुतार रत्नागिरी यांची नियमितपणे पूजा, अभिषेक याकरता दक्षिणा मिळालेली आहे. श्री अनिल गोपीनाथ तोटे जालना हेही नियमितपणे 5-7 वर्षापासून पाठवत असतात प्रत्येक अमावस्याला वगैरे दक्षिणा. यावेळेस सुद्धा त्यांनी पाठवली मिळाली आहे. श्रीकृष्ण तातोबा चोरगे पनवेल मुंबई यांनीही दक्षिणा पाठवली आहे. पाठीमागे 10-5 दिवसाखाली त्यांनी भेट पण घेतली माझी. येतात कधी 1-2 वर्षाला माझ्याकडे. त्यांनीही दक्षिणा देऊन गेले होते मला आणि यावेळेस अमावस्याकरता सुद्धा दक्षिणा पाठवलेली आहे. आणि सौभाग्यवती मुकुंद पोद्दार गुजरात ह्या ताई माझ्या सुरुवातीपासून, ज्यावेळेस मी नवीन समजा चालू केलेलं होतं तेव्हापासून हे नियमितपणे माझ्या संपर्कात आहेत. आणि त्यांना जसा वेळ भेटेल त्यावेळेस ती मला दक्षिणा, गुरुदक्षिणा म्हणून बी पाठवतात. आणि आपले अभिषेक, अन्नदान काहीतरी आपला सहभाग असावा याकरता त्यांची नियमितपणे दक्षिणा येत असते माझी. आणि सुरुवातीपासून आहेत ते. मी त्यांना आठवणीत ठेवलेलं आहे, मी विसरत नाही. तर सौभाग्यवती सुवर्णा संतोष कुलकर्णी या पण ताई गुजरातला राहतात. आणि अधिक मास याकरता पूजा पाठ याकरता दक्षिणा आपल्याला पाठवली होती, ती मिळाली आहे. त्यांचा पूजापाठ केलेलाच आहे आपण. त्यानंतर यशोदा साळगावकर यांनी सुद्धा दक्षिणा पाठवलेली आहे. तेही मिळालेले आहे. श्री आनंद आयर पुणे, अमर पावले यांनीही दक्षिणा पाठवलेली आहे, मिळाली आहे. धन्यवाद. सौभाग्यवती पल्लवी रणजित देसाई पुणे ह्या माझ्या गुरुभगिनी आहेत. ते पुण्याच्या आहेत, पण सध्या ते नोकरीनिमित्त कुठल्या राज्यात, आंध्रामध्ये बहुतेक केलेल्या आहेत तिकडे, पण तिथूनही त्यांनी दक्षिणा वगैरे पाठवलेल्या आहे. सौभाग्यवती सुकन्या शेखर चव्हाण बेळगाव ह्या गुरुभगिनी आणि मानस कन्याही आहेत माझ्या. त्यांची नियमितपणे सोमवारी पूजा, अभिषेक असतो. त्यांनी पाठवलेला आहे. त्यांची पूजा, अभिषेक वगैरे तर नियमितपणे होतो. यावेळेसही दक्षिणा पाठवली, करून घेतलेला आहे. श्री हेमंत जगन्नाथ पाटील हे नियमितपणे पाठवणारेच आहेत, हे नवीन याच्यामध्ये नाही कुणी. तर सौभाग्यवती कविता संदीप भोसले या ही नियमितपणे आपल्याला संपर्कात असणारे, त्यांची हे नियमितपणे दक्षिणा असते.
आणि पाठवलेले आहे. तसेच माधुरी माने यांनी पण दक्षिणा पाठवली आहे. सौभाग्यवती आपलं नाही, बरं ठीक आहे, दुसरे वाचूया. तिथं ओळखताही नाही गेलं. श्री सजीव बापूराव बागल यांनी त्यांच्या पित्रांकरिता हे पण नियमितपणे पाठवतात दक्षिणा. त्यांच्या पित्रांच्या नैवेद्यासाठी, पित्रांना नैवेद्य दाखवा, ओंकारेश्वरास अभिषेक करा, याकरता ते नियमितपणे पाठवणाऱ्यापैकी आहेत. तर तुमची दक्षिणा मिळाली, धन्यवाद. श्री ऋषिकेश पाटील, श्री प्रदीप मेळे हे पण मंडळी नियमितपणे दक्षिणा पाठवणाऱ्यापैकीच आहेत. प्रत्येक आमुषाला यांची दक्षिणा असते. शुभांगी मुरे याही नियमितपणे, आमुषाच म्हणून नाही पण एरवी सुद्धा कुठं काही त्यांना वाटलं दान धर्म करावा, काही कार्यक्रम असला छोटा मोठा कार्यक्रम, तर ते काही ना काही पाठवत राहतात. या शुभांगीताई. त्यानंतर आहेत श्री अर्जुन बलभीम माळी, औसा, लातूर, हे पण नियमितपणे दक्षिणा पाठवणाऱ्यापैकी. श्री दत्तात्रय बोराडे हे पण नियमितपणे. श्री कुणाल जिंदे हे पण नियमितपणे 5-7 वर्षापासून आपल्या संपर्कात आहेत. ते पण दक्षिणा पाठवतात आणि यावेळेस सुद्धा त्यांनी पाठवलेले आहे. सुनीता गोरे याही ताई नियमितपणे दक्षिणा वगैरे पाठवतात. तानाजी फडतरे यांनी पण यावेळेस दक्षिणा पाठवलेले आहे. असे अनेक असतील, पण माझ्याकडे जेवढे नावं उपलब्ध झाले, मला जेवढे वाचता आले, त्यांचे मी वाचून दाखवले. जरी चुकून हुकून कोणाचं नाव राहिलं असेल, कारण ही जी काय मंडळी होती ती यूट्यूबद्वारे जोडल्या गेलेली मंडळी होती, त्यांचीही मी नावे वाचून दाखवली. आणि हे चांगला योग, दुर्मिळ योग म्हणूया, अशा चांगल्या योगाला या सगळ्यांनी दक्षिणा पाठवून पूजा पाठ करून महाप्रसाद अन्नदान त्या कार्यक्रमामध्ये यांनी सहभाग घेतला. याबद्दल देवस्थानाकडून मी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. तुमचे पित्र तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि देव सुद्धा, ओंकारेश्वर सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देईन. तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं अशी मी शेवटी जाता जाता प्रार्थना करतो. ओम नमः शिवाय नमः.